हॅलो तन्वी, गुड इव्हिनिंग. हॅलो तन्वी, आवाज येतोय? हॅलो हॅलो. येतोय. ओके, फाईन फाईन फाईन. चला, आपण सुरू करूया आता. आपण काल सिम्पल टेन्सेसचे 3 प्रकार बघितले, त्याचे आपण एक्झाम्पल्स पाहिले. सिम्पल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम 9 कर्त्यांना घेऊन होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न घेतले. सिम्पल प्रेझेंट टेन्स 9 कर्त्यांना घेऊन 4-4 वाक्य. सिम्पल पास्ट टेन्स 9 कर्त्यांना घेऊन 4-4 वाक्य आणि सिम्पल फ्युचर टेन्स 9 कर्त्यांना घेऊन 4-4 वाक्य. अशा आपण फक्त ऍक्शन 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 कॉलमचे 3 प्रकार बघितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत पोझिशन 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 3 प्रकार, नंतर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनचे 3 प्रकार, आणि त्यानंतर मग आपण पुढच्या प्रवासाकडे जाणार, जिथे तुम्हाला स्पीडली आपण आता पुढचा भाग बघणार आहोत. म्हणजे एकदा का हे क्लिअर झालं फाउंडेशन, की आपण बाकी पटापट पुढे जाऊया. आता आपण घेऊया पोझिशन. सिम्पल प्रेझेंट टेन्स पोझिशन. आता ऍक्शनच्या ऐवजी पोझिशन मध्ये काय फरक असतो? तर ऍक्शन म्हणजे क्रियापद, म्हणजे कर्त्यानंतर लगेच क्रियापद बघायला मिळतं. पण पोझिशन कॉलम मध्ये तुम्हाला कर्त्यानंतर क्रियापद दिसत नाही. कर्त्यानंतर लगेच हॅव किंवा हॅज आणि मग कर्म म्हणजे ऑब्जेक्ट तुम्हाला बघायला दिसेल. म्हणजे उदाहरणार्थ पोझिशन कॉलम, जो मधला कॉलम आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता अधिक हॅव किंवा हॅज अधिक कर्म. मग आता वाक्य आहे पोझिशन कॉलम मधलं, रामकडे गाडी आहे, म्हणजे कुणाकडे काहीतरी आहे असणे, याला म्हणतो आपण पोझिशन. मग या ठिकाणी रामकडे गाडी आहे म्हणताना राम हॅज अ कार. पण राम हॅव अ कार म्हणणार नाही, तर हॅजचा वापर होणार, कारण या ठिकाणी सुद्धा ऍक्शन कॉलम सारखं 9 कर्त्यांचे 2 विभागणी केलेली आहेत. मग एकवचनी आणि अनेकवचनी तत्वावरती. मग या ठिकाणी आय, वी, यू, दे प्लुरल नाउन हा एक कर्त्यांचा भाग, आणि दुसरा ही, शी, इट सिंगल नाउन हा दुसरा कर्त्यांचा भाग. सेम ऍक्शन कॉलम सारखाच इथे पण पोझिशन कॉलम मध्ये बघायला मिळतो. फक्त मेन जे आहेत ते बदलतील, जे लीडर आहेत ते, म्हणजे आय, वी, यू, दे प्लुरल नाउन साठी हॅव आणि ही, शी, इट सिंग्युलर नाउन साठी हॅज वापरतात. मग रामकडे गाडी आहे, करता राम एकवचनी आहे, म्हणून हॅजचा वापर होणार, राम हॅज अ कार. आता आपण 4 प्रकारचे वाक्य बघूया एकवचनी करता घेऊन, म्हणजे रामकडून. आता रामकडे गाडी आहेच नकार, रामकडे गाडी नाही, म्हणजे होणार राम हॅझंट अ कार. बघा मी काय म्हटलं ते, राम नंतर हॅजला नॉट अटॅच होतो, हॅझंट होतं ते, म्हणजे राम हॅझंट अ कार. एक तर असा प्रकार होईल, नाही तर राम डज नॉट हॅव अ कार असं म्हटलं तरी चालतं. पण बऱ्याचदा तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही, डज आणि हॅव एकत्र आला म्हणून हॅझंट म्हणलं तरी चालतं. राम हॅझंट अ कार. प्रश्नार्थी, रामकडे गाडी आहे का? प्रश्न आहे. रामकडे गाडी आहे का? मग हॅज राम अ कार एकतर असं म्हणाल, किंवा डज राम हॅव अ कार. हॅजचा हॅव होतो वाक्यात डज आला की. मग तुम्ही म्हणणार डज राम हॅव अ कार किंवा हॅज राम अ कार, दोन्हीपैकी वाक्य बोलू शकता. त्यानंतर नकारार्थी प्रश्नार्थी, रामकडे गाडी नाही का? मग हॅझंट राम अ कार एकतर असं म्हणाल, किंवा डझंट राम हॅव अ कार असं म्हणाल. दोन्हीपैकी एक प्रकारे बोललं तरी चालतं. मग करता एकवचनी असल्यामुळे ही, शी, इट सिंगल नाउन पार्टीतला करता आहे, तो आपण
रामने सुरुवात केली. आता म्हणू आपण ही. मग त्याच्याकडे गाडी आहे. मग ही हॅज अ कार. आता राम नाही, आता त्याच्याकडे म्हणजे तो म्हणून ही आलाय. ही हॅज अ कार. त्याच्याकडे गाडी नाही. ही हॅझंट अ कार किंवा ही डझंट हॅव अ कार. प्रश्न, त्याच्याकडे गाडी आहे का? हॅज ही अ कार किंवा डज ही हॅव अ कार. आणि चौथं, त्याच्याकडे गाडी नाही का? हॅझंट ही अ कार किंवा डझंट ही हॅव अ कार. अशा प्रकारे हे आपण बोलू शकतो. हे झालं आपण ही हा करता घेऊन. आता शी हा करता घेऊन. तिच्याकडे गाडी आहे. शी हॅज अ कार. तिच्याकडे गाडी नाही. शी हॅझंट अ कार किंवा शी डझंट हॅव अ कार. दोन्हीपैकी एक. प्रश्न, तिच्याकडे गाडी आहे का? हॅज शी अ कार किंवा डज शी हॅव अ कार. आणि नकारार्थी प्रश्नार्थी, तिच्याकडे गाडी नाही का? हॅझंट शी अ कार किंवा डझंट शी हॅव अ कार. म्हणजे ही, शी आणि राम असे 3 कर्ते घेऊन आपण वाक्य बनवली. आणि चौथा आहे इट. तर इटला घेऊन हे वाक्य म्हणणार नाही आपण. एकदाच हे एपीआय संपलं की मी इटची वाक्य कशी असतात ती तुम्हाला सांगेन. व ती जरा वेगळी असतात. जिथे कर्ता निर्जीव असेल तेव्हा इट वापरतात, ते आपण नंतर बघूया. हे झालं एकवचनी कर्ते घेऊन. अनेक वचनी करते म्हणजे आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन पैकी करते असतील तर कसं होईल? माझ्याकडे गाडी आहे. आय हॅव अ कार. माझ्याकडे गाडी नाही. आय हॅवंट अ कार किंवा आय डोंट हॅव अ कार. आता तुम्ही काय करा माहिती का? डज आणि हॅव ही गडबड करण्यापेक्षा फक्त नॉट लावा. बाकी आपण बघू नंतर. बघ, माझ्याकडे गाडी आहे. आय हॅव अ कार. माझ्याकडे गाडी नाही. आय हॅवंट अ कार असं म्हणा जाऊ दे सुरुवातीला. मग माझ्याकडे गाडी आहे का? हॅव आय अ कार. आणि माझ्याकडे गाडी नाही का? हॅवंट आय अ कार असं म्हटलं तरी चालेल. नाहीतर असं म्हणता तुम्ही, आय हॅव अ कार, आय डोंट हॅव अ कार, डू आय हॅव अ कार, डोंट आय हॅव अ कार असंही चालतं. पण तुम्ही हॅवला नॉट लावला तरीही चालू शकतो. आय झाला की वी. आमच्याकडे गाडी आहे. वी हॅव अ कार. आमच्याकडे गाडी नाही. वी हॅवंट अ कार. आमच्याकडे गाडी आहे का? हॅव वी अ कार. आणि आमच्याकडे गाडी नाही का? हॅवंट वी अ कार. म्हणजे आय, वी झाला. आता यू. तुझ्याकडे गाडी आहे. यू हॅव अ कार. तुझ्याकडे गाडी नाही. यू हॅवंट अ कार. तुझ्याकडे गाडी आहे का? हॅव यू अ कार. तुझ्याकडे गाडी नाही का? हॅवंट यू अ कार. जे आय, वी, यू आणि दे. त्यांच्याकडे गाडी आहे. दे हॅव अ कार. त्यांच्याकडे गाडी नाही. दे हॅवंट अ कार. त्यांच्याकडे गाडी आहे का? हॅव दे अ कार. आणि त्यांच्याकडे गाडी नाही का? हॅवंट दे अ कार. म्हणजे आय, वी, यू, दे आणि शेवटचा प्लुरल नाउन बनला. शेवटी राहिला तो म्हणजे लोकांकडे गाडी आहे. पीपल हॅव अ कार. लोकांकडे गाडी नाही. पीपल हॅवंट अ कार. लोकांकडे गाडी आहे का? हॅव पीपल अ कार. आणि लोकांकडे गाडी नाही का? हॅवंट पीपल अ कार. म्हणजे आपण 9च्या 9 करते, फक्त इट नाही घेतलं आपण. बाकी सगळ्या 9 करताना घेऊन पोझिशनवालं वाक्य बघितलंय. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. पोझिशन. पोझिशन सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होतं, रामकडे गाडी आहे. आता सिंपल पास्ट टेन्स मधलं पोझिशन होणार, रामकडे गाडी होती. म्हणजे आत्ता नाहीये, केव्हा तरी होती. मग याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता अधिक हॅड अधिक कर्म. मराठी वाक्य आहे, रामकडे गाडी होती. होती म्हणून हॅडचा वापर झालाय. राम हॅड अ कार. आता या ठिकाणी राम नंतर हॅड येणार, कारण सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅज येतो, पण सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त एकच
हॅडच येतो कुठलाही करता असेल तर. मग रामकडे गाडी होती, राम हॅड कार. रामकडे गाडी नव्हती, राम हॅडंट कार. रामकडे गाडी होती का, हॅड राम कार. आणि रामकडे गाडी नव्हती का, हॅडंट राम कार. आता हे जर तुम्ही डीडचा वापर केला हॅडच्या ऐवजी, तर तो हॅडचा हॅव होतो आणि डीड किंवा डीड नॉट होतो. तो कसा बघा, नाही समजलं तर फक्त नॉट लावला तरी चालतो, हॅड आणि हॅडंट. आणि दुसरा प्रकार असा होतो की रामकडे गाडी होती, राम हॅड कार. रामकडे गाडी नव्हती, राम डिड नॉट हॅव अ कार. बघा इथं डिड नॉट म्हणायचं बरं का, कारण भूतकाळ आहे. इथं डू नॉट डज नॉट येत नाही. डिड नॉट आणि हॅडचा हॅव होतो. मग रामकडे गाडी नव्हती, राम डिड नॉट हॅव अ कार. रामकडे गाडी होती का, डिड राम हॅव अ कार. आणि रामकडे गाडी नव्हती का, डिडंट राम हॅव अ कार. हे असे म्हणाल किंवा हॅडला नुसता नॉट लावला तरी पण चालू शकतो. आता झाला राम. आता आपण काय करूया माहिती का, 9च्या 9 कर्त्यांना घेऊन पटापट 4-4 प्रकारचे वाक्य बघूया, म्हणजे पोझिशन सिंपल पास्ट टेन्स पण पूर्ण होईल. जान्हवी जान्हवी म्हणतोय बघ, तन्वी आणि वैष्णवी दोघांना आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो. ओके, फाईन फाईन, चालेल. आता बघा, सगळ्या 9 कर्त्यांना घेऊन आपण आता 4-4 प्रकारचे वाक्य बनवतोय. माझ्याकडे गाडी होती, आय हॅड कार. माझ्याकडे गाडी नव्हती, आय हॅडंट कार. माझ्याकडे गाडी होती का, हॅड आय अ कार. आणि माझ्याकडे गाडी नव्हती का, हॅडंट आय अ कार. आयला घेऊन. आता आमच्याकडे गाडी होती, वी हॅड कार. आमच्याकडे गाडी नव्हती, वी हॅडंट कार. आमच्याकडे गाडी होती का, हॅड वी अ कार. आमच्याकडे गाडी नव्हती का, हॅडंट वी अ कार. आय आणि वीला घेऊन आपण केलं. आता पुढचं आय वी यू. तुझ्याकडे गाडी होती, यू हॅड कार. तुझ्याकडे गाडी नव्हती, यू हॅडंट कार. तुझ्याकडे गाडी होती का, हॅड यू अ कार. आणि तुझ्याकडे गाडी नव्हती का, हॅडंट यू अ कार. म्हणजे आय वी यू. आता दे. त्यांच्याकडे गाडी होती, दे हॅड कार. त्यांच्याकडे गाडी नव्हती, दे हॅडंट कार. त्यांच्याकडे गाडी होती का, हॅड दे अ कार. आणि त्यांच्याकडे गाडी नव्हती का, हॅडंट दे अ कार. आता आय वी यू दे. आता प्लुरल नाउन. लोकांकडे गाडी होती, पीपल हॅड अ कार. लोकांकडे गाडी नव्हती, पीपल हॅडंट कार. लोकांकडे गाडी होती का, हॅड पीपल अ कार. आणि लोकांकडे गाडी नव्हती का, हॅडंट पीपल अ कार. म्हणजे आय वी यू दे प्लुरल नाउन. सगळे कर्ते घेतले अनेक वचनी मधले. आता एक वचनी ही शी इट सिंग्युलर नाउन. त्यातला ऑलरेडी राम आपण घेतलेला आहे. आता त्याच्याकडे गाडी होती, ही हॅड कार. त्याच्याकडे गाडी नव्हती, ही हॅडंट कार. त्याच्याकडे गाडी होती का, हॅड ही अ कार. आणि त्याच्याकडे गाडी नव्हती का, हॅडंट ही अ कार. आता तिच्याकडे गाडी होती, शी हॅड कार. तिच्याकडे गाडी नव्हती, शी हॅडंट कार. तिच्याकडे कार होती का, हॅड शी अ कार. आणि तिच्याकडे गाडी नव्हती का, हॅडंट शी अ कार. नेहमीप्रमाणे इटचं वाक्य नाही होणार. मग ही शी इट सिंग्युलर नाउन, मग इट गेला. आता सिंग्युलर नाउन तर रामचं आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. म्हणजे पण 9 कर्त्यांना घेऊन आपण हॅडचं वाक्य सुद्धा बघितलेलं आहे. म्हणजे पोझिशन कॉलम मधला सिंपल प्रेझेंट टेन्स घेतला. आता पोझिशन कॉलम सिंपल पास्ट टेन्स पण झाला. आता पोझिशन कॉलम सिंपल फ्युचर टेन्स आपण घेणार आहोत. इथे काय बघतं बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला होता. सिंपल पास्ट टेन्स मध्ये हॅडचा वापर आपण केला. आता सिंपल फ्युचर टेन्सच्या पोझिशनमध्ये
विल हॅवचा वापर करणार आहोत आपण. विल हॅव. बघा, हॅव आणि हॅज सिम्पल प्रेझेंट टेन्स, हॅड सिम्पल पास्ट टेन्स आणि विल हॅव सिम्पल फ्युचर टेन्स. हे तिन्ही कॉलम आहेत possession वाले. आणि इथे मराठी वाक्य होतं, रामकडे गाडी असेल. काय म्हटलंय? रामकडे गाडी असेल म्हणजे नक्की माहित नाहीये, अंदाज बांधलेला आहे. या ठिकाणी राम विल हॅव अ कार. बघा काय म्हटलंय, राम विल हॅव अ कार. आता ह्याच वाक्याला चार प्रकारे कसं म्हणणार आपण? रामकडे गाडी असेलचा नकार, रामकडे गाडी नसेल. राम विल नॉट हॅव अ कार. म्हणजे विल आणि हॅवच्या मध्ये नॉट बसवला तरी चालतो. तुम्ही ह्याला शॉर्ट मध्ये विल नॉटला वोंट म्हटलं तरी चालतं. राम वोंट हॅव अ कार असं म्हटलं तरी चालतं. आता प्रश्न, रामकडे गाडी असेल का? विल राम हॅव अ कार. आणि रामकडे गाडी नसेल का? वोंट राम हॅव अ कार. असं चार प्रकार झाला. आता आपण 9 कर्त्यांना घेऊन पटापट पोझिशनची वाक्य बघूया. त्यातला राम आपण आता घेतला. आता आपण आय वी येऊ दे, प्लुरल नाउन मधले करते घेऊ. माझ्याकडे गाडी असेल, आय विल हॅव अ कार. माझ्याकडे गाडी नसेल, आय विल नॉट हॅव अ कार. माझ्याकडे गाडी असेल का? विल आय हॅव अ कार. आणि माझ्याकडे गाडी नसेल का? वोंट आय हॅव अ कार. आता या ठिकाणी शॅल हॅव पण चालतो, विल हॅव पण चालतो. मग आपण विल हॅव न घेता फक्त विल हॅव घेतला तरी चालतो, शॅल हॅव घ्यायची गरज नाही. करता आय किंवा वी असेल तरच शेल हॅव घेतात, नाहीतर सर्व ठिकाणी विल हॅव चालतो. म्हणून मी उदाहरण विल हॅवचं घेतोय. आता आय झाला, आता वी. आमच्याकडे गाडी असेल, वी विल हॅव अ कार. आमच्याकडे गाडी नसेल, वी वोंट हॅव अ कार. आमच्याकडे गाडी असेल का? विल वी हॅव अ कार. आमच्याकडे गाडी नसेल का? वोंट वी हॅव अ कार. म्हणजे आय आणि वीला घेऊन आपण केली वाक्य. आता आय वी यू. तुझ्याकडे गाडी असेल, यू विल हॅव अ कार. तुझ्याकडे गाडी नसेल, यू वोंट हॅव अ कार. तुझ्याकडे गाडी असेल का? विल यू हॅव अ कार. आणि तुझ्याकडे गाडी नसेल का? वोंट यू हॅव अ कार. म्हणजे आय वी यू. आता देला घेऊन, त्यांच्याकडे गाडी असेल, दे विल हॅव अ कार. त्यांच्याकडे गाडी नसेल, दे वोंट हॅव अ कार. त्यांच्याकडे गाडी असेल का? विल दे हॅव अ कार. आणि त्यांच्याकडे गाडी नसेल का? वोंट दे हॅव अ कार. म्हणजे आय वी येऊ दे, प्लुरल नाउन. लोकांकडे गाडी असेल, पीपल विल हॅव अ कार. लोकांकडे गाडी नसेल, पीपल वोंट हॅव अ कार. लोकांकडे गाडी असेल का? विल पीपल हॅव अ कार. आणि लोकांकडे गाडी नसेल का? वोंट पीपल हॅव अ कार. म्हणजे आय वी येऊ दे, प्लुरल नाउन. आता एक वचनी करते. त्याच्याकडे गाडी असेल, ही विल हॅव अ कार. त्याच्याकडे गाडी नसेल, ही वोंट हॅव अ कार. त्याच्याकडे गाडी असेल का? विल ही हॅव अ कार. आणि त्याच्याकडे गाडी नसेल का? वोंट ही हॅव अ कार. आता शी. तिच्याकडे गाडी असेल, शी विल हॅव अ कार. तिच्याकडे गाडी नसेल, शी वोंट हॅव अ कार. तिच्याकडे गाडी असेल का? विल शी हॅव अ कार. आणि तिच्याकडे गाडी नसेल का? वोंट शी हॅव अ कार. इटचं वाक्य होत नाही, ऑलरेडी राम घेतलेला आहे. म्हणजे 9च्या 9 करताना घेऊन आपण पोझिशनचं वाक्य बनवलेलं आहे. आता ॲक्शनचे 3 कॉलम बघितले, पोझिशनचे सुद्धा 3 प्रकार बघितले. आता राहिले इन्फॉर्मेशन. पण तत्पूर्वी तुम्हाला मी प्रश्न विचारतो. तुमच्या दोघींचा जर काही प्रश्न असेल तर विचारा. इज देअर एनी क्वेश्चन?
बर, समजते सगळं व्यवस्थित? हा. आणि मी तुम्हाला रेकॉर्डिंग मुद्दाम पाठवतोय, म्हणजे नंतर रेकॉर्डिंग पण नंतर निवांत बघू शकाल तुम्ही. हं? चालेल. आता आपण घेतोय इन्फॉर्मेशन कॉलम. आपण ऍक्शनचे 3 प्रकार बघितले, पोझिशनचे 3 प्रकार बघितले. आता इन्फॉर्मेशनचे 3 प्रकार बघणार आहोत, तिन्ही काळांमधले. तर सिंपल प्रेझेंट टेन्स इन्फॉर्मेशन, इथे काय म्हणतात? करता कुठे किंवा कसा आहे. म्हणजे राम गाडीमध्ये आहे असं म्हणताना, मग इथं फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस, बघा इन्फॉर्मेशनच्या खाली लिहिलंय, सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच करता अधिक एम किंवा इज किंवा आर अधिक कर्म. मराठी वाक्य आहे, राम गाडीमध्ये आहे. मग इथं म्हणलंय राम इज इन द कार. राम नंतर इज वापरलाय. आता इथे आपल्याला सिंपल प्रेझेंटनेस आणि सिंपल पास्टेन्स सारखे कर्त्यांचे 2 भाग केलेले दिसत नाहीत. 3 भाग दिसतात. म्हणजे एम आय साठी, इज एकवचनी कर्त्यांसाठी म्हणजे ही शी इट सिंग्युलर नाउन, आणि आर अनेकवचनी कर्त्यांसाठी म्हणजे वी यू दे प्लुरल नाउन. म्हणजे 2च्या ऐवजी आता 3 भाग होणार. आय साठी एक वेगळा भाग, इज साठी वेगळा भाग, आर साठी वेगळा भाग. आता 3 प्रकारची वाक्य आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आपण 9 कर्त्यांना घेऊन कसे होते ते बघू आपण. तर रामला घेऊन आपण 4 प्रकार बघूया. राम गाडीमध्ये आहे, राम इज इन द कार. राम गाडीमध्ये नाही, राम इज नॉट इन द कार. फक्त नॉट लावायचा आहे. राम गाडीमध्ये आहे का? इज राम इन द कार, इज पहिला येईल. आणि राम गाडीमध्ये नाही का? इजंट राम इन द कार, इजंट पहिला यायचा. आता आपण सगळ्या कर्त्यांना राम बाजूला ठेवू. आता म्हणजे राम झाला. आता बाकी आय वी यू दे प्लुरल नाउन, ही शी इट सिंग्युलर नाउन. आता मी गाडीमध्ये आहे, आय एम इन द कार. मी गाडीत नाही, आय एम नॉट इन द कार. मी गाडीत आहे का? एम आय इन द कार. आणि मी गाडीमध्ये नाही का? एम आय नॉट इन द कार. आता आय नंतर वी, आम्ही गाडीमध्ये आहोत. आपण असं करूया, आय त्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरल. म्हणजे आय झाला. आता एकवचनी कर्त्यांना घेऊन ही शी इट सिंग्युलर नाउन या कर्त्याने घेऊन आपण वाक्य, कारण 3 भाग होतात ना कर्त्यांचे. तर मग आता ही घेऊ आपण. तो गाडीमध्ये आहे, ही इज इन द कार. तो गाडीमध्ये नाही, ही इज नॉट इन द कार. तो गाडीमध्ये आहे का? इज ही इन द कार. आणि तो गाडीमध्ये नाही का? इजंट ही इन द कार. आता ही झाला. आता शी, ती गाडीमध्ये आहे, शी इज इन द कार. ती गाडीमध्ये नाही, शी इज नॉट इन द कार. ती गाडीमध्ये आहे का? इज शी इन द कार. आणि ती गाडीमध्ये नाही का? इजंट शी इन द कार. ही झालं, शी झालं, इट होत नाही. आता सिंग्युलर नाउन म्हणजे राम आपण ऑलरेडी घेतलेला आहे. म्हणजे मग एम झालेला आहे, इज झाला. आता आर म्हणजे वी यू दे प्लुरल नाउन कर्त्यांपैकी आर कसा वापरतात ते बघू आपण आता. आम्ही गाडीमध्ये आहोत, वी आर इन द कार. आम्ही गाडीमध्ये नाही, वी आर नॉट इन द कार. आम्ही गाडीमध्ये आहोत का? आर वी इन द कार. आणि आम्ही गाडीमध्ये नाही का? अरंट म्हणजे आर नॉट अरंट वी इन द कार. मग वी, आता यू, तू गाडीमध्ये आहेस, यू आर इन द कार. तू गाडीमध्ये नाहीस, यू आर नॉट इन द कार. तू गाडीमध्ये आहेस का? आर यू इन द कार. आणि तू गाडीमध्ये नाहीस का? आरंट यू इन द कार. वी यू दे प्लुरल नाउन. ते गाडीमध्ये आहेत, दे आर इन द कार. ते गाडीमध्ये नाहीत, दे आर नॉट इन द कार. ते गाडीमध्ये आहेत का? आर दे इन द कार. ते गाडीमध्ये नाहीत का? आरंट दे इन द कार.
आणि प्लुरल नाउन म्हणजे लोक गाडीमध्ये आहेत, पीपल आर इन द कार. लोक गाडीमध्ये नाहीत, पीपल आर नॉट इन द कार. लोक गाडीमध्ये आहेत का, आर पीपल इन द कार. आणि लोक गाडीमध्ये नाहीत का, आरंट दे, आरंट पीपल इन द कार. म्हणजे इन्फॉर्मेशन मध्ये आपण 9 कर्त्यांना घेऊन 4 प्रकारची वाक्य बघितली सिंपल प्रेझेंट टेन्स मधली. आता सिंपल पास्ट टेन्स मधला इन्फॉर्मेशन कॉलम बघूया. सब्जेक्ट प्लस वी सॉरी वेअर और वॉज म्हणजे वेअर ऑब्लिक वॉज अधिक ऑब्जेक्ट म्हणजे म्हटलंय करता अधिक वॉज किंवा वेअर अधिक कर्म. आता इथे पुन्हा कर्त्यांचे 2 विभागणी झाले आहेत, एकवचनी आणि अनेकवचनी. मग अनेकवचनी वॉज कधी येतो, ज्यावेळेस कर्ता आय, ही, शी, इट सिंग्युलर नाउन असेल तर. आणि कर्ता अनेकवचनी असेल तर वी, यू, दे, प्लुरल नाउन असेल तर वेअरचा वापर होतो. आता इथे मराठी वाक्य काय झालं, राम गाडीमध्ये होता म्हणजे मगाशी होता, भूतकाळी हा आता इन्फॉर्मेशन भूतकाळामध्ये. मग राम वॉज इन द कार, आपण जे नेहमीचे वाक्य ना, राम वॉज इन द कार. आता 4 वाक्य बघू आपण रामची. राम गाडीमध्ये नव्हता, राम वॉज इन द कार. राम गाडीमध्ये होता का, वॉज राम इन द कार. आणि राम गाडीमध्ये नव्हता का, वॉजंट राम इन द कार. म्हणजे रामचं वाक्य झालं. आता राहिलेल्या 9 कर्त्यांपैकी राम झाला, इटचं होत नाही. म्हणजे 7 कर्त्यांना घेऊन आपण वाक्य बघूया कसं होतं. मी गाडीमध्ये होतो, आय वॉज इन द कार. मी गाडीमध्ये नव्हतो, आय वॉज नॉट इन द कार. मी गाडीमध्ये होतो का, वॉज आय इन द कार. मी गाडीमध्ये नव्हतो का, वॉजंट आय इन द कार. आता आय झाला. आता आपण सेम आय वी यू दे प्लुरल नाउन, ही शी इट सिंगुलर नाउन असं बघू आपण ना. आता आय नंतर वी. आम्ही गाडीमध्ये होतो, वी वेअर इन द कार. आम्ही गाडीमध्ये नव्हतो, वी वेअर नॉट इन द कार. आम्ही गाडीमध्ये होतो का, वेअर वी इन द कार. आणि आम्ही गाडीमध्ये नव्हतो का, वेरंट वी किंवा वेअर वी नॉट इन द कार म्हटलं तरी चालतं. आय वी यू. तू गाडीमध्ये होता, यू वेअर इन द कार. तू गाडीमध्ये नव्हता, यू वेअर नॉट इन द कार. तू गाडीमध्ये होता का, वेअर यू इन द कार. आणि तू गाडीमध्ये नव्हता का, वेरंट यू इन द कार. म्हणजे आय वी यू दे. ते गाडीमध्ये होते, दे वेअर इन द कार. ते गाडीमध्ये नव्हते, दे वेअर नॉट इन द कार. ते गाडीमध्ये होते का, वेअर दे इन द कार. आणि ते गाडीमध्ये नव्हते का, वेरंट दे इन द कार. आणि प्लुरल म्हणला पीपल. लोक गाडीत होती, पीपल वेअर इन द कार. लोक गाडीमध्ये नव्हती, पीपल वेअर नॉट इन द कार. लोक गाडीमध्ये होते का, वेअर पीपल इन द कार. लोक गाडीमध्ये नव्हती का, वेअर नॉट किंवा वेरंट पीपल इन द कार. म्हणजे आय वी यू दे प्लुरल नाउन. आता ही शी इट सिंग्युलर नाउन. तो गाडीमध्ये होता, ही वॉज इन द कार. तो गाडीमध्ये नव्हता, ही वॉज नॉट इन द कार. तो गाडीमध्ये होता का, वॉज ही इन द कार. आणि तो गाडीमध्ये नव्हता का, वॉजंट ही इन द कार. आता ही नंतर शी. ती गाडीमध्ये होती का, वॉज शी इन द कार. शी वॉज इन द कार. ती गाडीमध्ये नव्हती, शी वॉजंट इन द कार. ती गाडीमध्ये होती का, वॉज शी इन द कार. आणि ती गाडीमध्ये नव्हती का, वॉजंट शी इन द कार. इट होत नाही. म्हणजे आपण सगळ्या करताना घेऊन सिंपल पास्ट टेन्स इन्फॉर्मेशन पण बघितला. आणि आता शेवटचा जो राहिला आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स.
इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस शल बी ऑब्लिक विल बी अधिक ऑब्जेक्ट, म्हणजेच कर्ता अधिक शल बी किंवा विल बी आणि मग कर्म. आता इथे पण आपण शल बी आता नाही घ्यायचा, आपण फक्त विल बी घ्यायचा. विल बी नंतर बघू आपण. शॅल बी आपण फक्त विल बी घेऊ, शॅल बी नंतर बघू. वाक्य आहे राम गाडीमध्ये असेल. इथं काय कळतंय आपल्याला? राम गाडीमध्ये असेल, निश्चित नाहीये, अंदाज बांधलेला आहे. करता कुठेतरी असेल असं म्हणताना. आणि इंग्लिश मध्ये झालं राम विल बी इन द कार. आता सगळ्या 9 कर्त्यांना घेऊन 4-4 वाक्य आपण घेणार, जिथे विल बीचा वापर कर्त्यानंतर दिसेल. आपण घेऊया पहिलं रामचं वाक्य. राम गाडीत असेल, राम विल बी इन द कार. राम गाडीत नसेल, राम वोंट बी इन द कार. राम गाडीमध्ये असेल का? विल राम बी इन द कार. आणि राम गाडीमध्ये नसेल का? वोंट राम बी इन द कार. हे झालं रामचं. बाकी सगळ्या कर्त्यांना घेऊन हे वाक्य कसं होईल? मी गाडीमध्ये असेन, आय विल बी इन द कार. मी गाडीत नसेल, आय वोंट बी इन द कार. मी गाडीत असेन का? विल आय बी इन द कार. आणि मी गाडीत नसेन का? वोंट आय बी इन द कार. आय नंतर वी. आम्ही गाडीमध्ये असू, वी विल बी इन द कार. आम्ही गाडीत नसू, वी वोंट बी इन द कार. आम्ही गाडीत असू का? विल वी बी इन द कार. आणि आम्ही गाडीत नसू का? वोंट वी बी इन द कार. आय वी आता यू. तू गाडीमध्ये असशील, यू विल बी इन द कार. तू गाडीमध्ये नसशील, यू वोंट बी इन द कार. तू गाडीमध्ये असशील का? विल यू बी इन द कार. आणि तू गाडीमध्ये नसशील का? वोंट यू बी इन द कार. आय वी यू दे. ते गाडीमध्ये असतील, दे विल बी इन द कार. ते गाडीमध्ये नसतील, दे वोंट बी इन द कार. ते गाडीमध्ये असतील का? विल दे बी इन द कार. आणि ते गाडीमध्ये नसतील का? वोंट दे बी इन द कार. आय वी यू दे प्लुरल नाउन. लोक गाडीमध्ये असतील, पीपल विल बी इन द कार. लोक गाडीमध्ये नसतील, पीपल वोंट बी इन द कार. लोक गाडीमध्ये असतील का? विल पीपल बी इन द कार. आणि लोक गाडीमध्ये नसतील का? वोंट पीपल बी इन द कार. आता आय वी यू दे प्लुरल नाउन. आता ही शी इट सिंगल नाउन. तो गाडीमध्ये असेल, ही विल बी इन द कार. तो गाडीत नसेल, ही वोंट बी इन द कार. तो गाडीमध्ये असेल का? विल ही बी इन द कार. आणि तो गाडीमध्ये नसेल का? वोंट ही बी इन द कार. आता ती गाडीमध्ये असेल, शी विल बी इन द कार. ती गाडीमध्ये नसेल, शी वोंट बी इन द कार. ती गाडीमध्ये असेल का? विल शी बी इन द कार. आणि ती गाडीमध्ये नसेल का? वोंट शी बी इन द कार. इट्सचं होणार नाही आणि ऑलरेडी राव आपण घेतलाय. अशा प्रकारे आपण तिन्ही ॲक्शन, तिन्ही पोझिशन आणि तिन्ही इन्फॉर्मेशनची 9 कर्त्यांना घेऊन होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न अशी वाक्य आपण बनवलेली आहेत. म्हणजे 3 त्रिक 9 प्रकार आणि 9 प्रकारचे 4-4 प्रकार म्हणजे 9 चौक 36 वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्सची झालेली आहेत. तर तुम्हाला वेळोवेळी ह्याच्यावर नजर टाकायची आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार्डशीट पेपरवरती मस्तपैकी छान मोठ्या ह्याच्यात लिहायचं आणि आपल्या घरामध्ये भिंतीवरती लावायचं आहे, जेणेकरून जाता येता बघता येईल. आता आज आत्तापर्यंत मी तुम्हाला पूर्णपणे फक्त बोलून दाखवलं, तुम्ही ऐकून दाखवलं. आता उद्या मी पॅराग्राफ घेणार आहे, ज्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे तिन्ही प्रकार वरती पॅराग्राफ तुम्हाला मी देणार आहे. त्या पॅराग्राफमध्ये कशा प्रकारे ॲक्शन,
कंपोजिशन, इन्फॉर्मेशन कसं वापरलंय. म्हणजे आपण आता पॅराग्राफ निर्मिती, हाऊ टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस, हे आपण आता उद्यापासून नवीन प्रवास सुरू करणार आहोत. त्यामुळे आता एक मोठ्या चांगले अचिव्हमेंट आपल्याला आता कळेल, आपल्याला बोलता येईल आणि कुठं चुका होत आहेत हे कळतील आपल्याला. ओके. आता तुम्हाला दोघींना काही प्रश्न असेल तर विचारा मला. सगळं एकदम क्लिअर झालंय सगळं. हा, मग आता मी काय करतो, तुम्हाला अपलोड करतो आणि तुम्हाला रेकॉर्डिंग थोड्या वेळात पाठवून देतो. आणि आणि मग मी काय करतो, आता उद्या पॅराग्राफची तयारी कशी करायची, एक पॅराग्राफ तुम्हाला मी पाठवतो होमवर्कला. आणि उद्या ऑनलाईनचे दोन तुमचे पॅराग्राफ घेतो, म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट बोलायला सुरू कराल. आता फक्त होमवर्क करा, म्हणजे उद्यापासून आपण बोलायला, आता मी ऐकणार, तुम्ही बोलणार आता. ओके. आता आपलं पहिलं सुरू झालेलं आहे, हाऊ टू स्पीक इंग्लिश नाव, है ना. आता तुमच्या दोघींचा उपवास वगैरे आहे का नाही? छान पैकी उपास सोडा. मी तुम्हाला होमवर्क पाठवतो. उद्यापासून आता तुम्ही बोलणार आहात आणि मी ऐकणार आहे. चालेल ना? ओके देन. चालेल मग. ओके. उद्या भेटू आपण. So, okay. Have a nice time. See you tomorrow. Okay. Bye bye. Yeah.